तर या ठिकाणी मी जास्त विलंब न घेता वेळेचं भान बघता या परिषदेच्या आर्थिक बाजी ज्यांनी सांभाळले आणि संपूर्ण बदलापूर हेंद्रीपाड्यापासून तर बदलापूर पश्चिमेचा परिसर ज्यांनी पिंजून काढला अशा आमच्या विद्याताई रमेश कांबळे यांना विनंती करतो त्यांनी ह्या धम्मपरिषद आणि आजच्या सोहळ्याच्या माध्यमातून शुभेच्छापर आपलं मनोगत आणि 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय आमच्या भगिनी विद्याताई रमेश कांबळे. जय भीम सर्वांना. जय भीम. विश्वशांतीदूत महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या परिस्थितीवरती स्वतंत्र त्रिवार अभिवादन. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या सन्मान सोहळ्याच्या सन्माननीय अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा शहर शाखेच्या महिला अध्यक्षा आदरणीय रंजना राजगुरुताई आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व शील संपन्न गुण संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिका सर्वांना सस्ने जय भीम. जय भीम. खरं तर परिषदेचं इतकं भरभरून कौतुक सर्वांनी केले. परिषद स्टार्ट टू एंड सर्वांनी इथे सांगितलेले आहे. तर मी बसून विचार करत होते की मला आता नेमकं काय बोलायचं आहे. तर खरोखर शब्द अपुरे पडले, शब्द सूचन असे झाले की या सोहळ्याचं काय कौतुक करावं. तर मी थोडक्यात सांगेन की या परिषदेची सुरुवातच माझ्या घरातून झाली. की एकदा आराधना हॉटेलमध्ये नाना आणि आमचे गायकवाड साहेब बसले होते. तर त्यांनी सर असं ठरवलं की आतापर्यंत आपल्या 3 परिषदा झालेत आणि 4थी परिषद घेण्याचा आपला विचार आहे. तर आपण विद्याताई कांबळे आणि रमेश कांबळे साहेबांना जाऊन त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करूया आणि मग पुढील रूपरेषा ठरवूया. तर आमच्याकडे ते आले आणि ज्यावेळेस त्यांनी आमच्याकडे हा प्रस्ताव ठेवला त्यावेळेस आम्ही पती पत्नी दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता आम्ही या परिषदेला साधुकार दिला आणि त्यांना शब्द दिला. कारण त्यांच्या कार्यावरती आमचे सर्वांचे लाडके नाना आणि गायकवाड साहेब यांच्या कार्यावरती आमचा गाढा असा विश्वास होता आमच्या दोघांचा. त्यामुळे आम्ही क्षणाचाही विलंब न लावता त्या परिषदेला साधुकार दिला, होकार दिला आणि ती परिषद पूर्ण होईपर्यंत संपूर्ण 2 महिने म्हणजे ती विचाराच्या वैचारिक लेवलला असू द्या किंवा ती आर्थिक लेवलला असू द्या, पत्रकाची स्वरूप कसं असेल असं प्रत्येक स्वरूपासाठी त्या परिषदेच्या प्रत्येक पातळीवर आम्ही दोघांनी शेवटपर्यंत ती परिषदेची धुरा सांभाळली. आज रमेश कांबळे साहेब गावाला गेले, तिथे उपस्थित नाही आहेत, पण या सगळ्यांमध्ये साहेबांनी आणि माझ्या मुलांनी सुद्धा मला भरपूर सहकार्य केलं. तर मी माझं जे श्रेय आहे ते मी खरोखर माझ्या परिवाराबरोबर शेअर करू इच्छिते. कारण त्यांच्यामुळेच मी हे सगळं हे परिषदेची एवढी मोठी धुरा सांभाळू शकले. तर अर्थातच याचं श्रेय माझ्या परिवाराला जाते. आणि दुसरं श्रेय म्हणजे आपण सर्वजण मिळून सर्वांनी ही परिषद सक्सेस केलेली आहे. कारण मी ज्यांना ज्यांना आवाज दिला ते सगळे, जसे आमचे काका, मी फक्त काकांना 3 दिवस आधी फोन केला होता. 15 दिवस मी शांत होते कारण काका तिकडे बाहेर डोंबिवलीला होते. त्याच्यानंतर आमचे उबाळे साहेब, निकाळे साहेब, त्यांना सुद्धा आवाज दिला की परिषद होते, आर्थिक थोडंसं प्रॉब्लेम होतोय. काकांनी दोघांनीही सांगितलं की काकांनी आणि उबाळे साहेबांनी की निकाळे साहेबांनी की तुम्ही कधीही आवाज द्या, आम्ही अर्ध्या रात्री तिथे असू आणि परिषद होईपर्यंत काही प्रॉब्लेम आला, आर्थिक अडचण आली तर अगदी हक्काने आम्हाला आवाज द्यायचा. तुम्ही जे करताय त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. तर याचं श्रेय त्या बाबतीत सुद्धा आमच्या निकाळे साहेबांना सुद्धा जाते, आमच्या काकांना सुद्धा जाते. त्याचबरोबर माझ्या शाखेच्या ज्या माझ्या सगळ्या भगिनी आहेत यांना सुद्धा, निंबोली शाखेच्या सगळ्या महिला कार्यकारिणी, सगळ्या माझ्या भगिनी, सगळ्यांनी मिळून, मी एकट्यानेच नाही तर सगळ्यांनी मिळून ही परिषद आपण सक्सेस केलेली आहे. कारण ज्यावेळेस आमच्याकडे हा प्रस्ताव मांडला त्यावेळेला डॉक्टर महास्तवर यानानंद भंते यांचा जो सन्मान सोहळा झाला होता, त्यांचा 50वा सुवर्ण महोत्सव जो स्मारकावर संपन्न झाला होता, त्या सोहळ्याचे आम्ही फक्त साक्षीदार होतो. परंतु आम्हाला त्या सोहळ्यामध्ये भाग घेता आला नव्हता. कदाचित त्यावेळेला आमचं पुण्यकर्म कमी असेल. म्हणून ज्यावेळेस आम्हाला ही वार्ता जशी समजली त्यावेळेस आम्ही दुसरं तिसरं काही नाही केलं. आम्ही फक्त त्या पुण्यकर्माचे वाटेकरी झालो. ती संधी आम्ही दवडली नाही आणि त्यामुळे कदाचित असं वाटतं की सक्सेस ही परिषद एका यशस्वीच्या शिखरावरती ती जाऊन पोहोचली. की इतकं पाठबळ आम्हाला रमेश कांबळे साहेबांनी दिलं, मला नानांना आणि गायकवाड साहेबांना, की
ठीक आहे मला थोडा वेळ कमी मिळेल, पण माझी मिसेस तुमच्यासोबत असेल, जी काय मदत असेल ती करेलच माझ्या परीने, परंतु तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते नक्कीच तुम्हाला आमच्या घरातून मिळेल असा शब्द साहेबांनी दिला. आणि 2 महिने आम्ही सतत अहोरात्र परिश्रम करून आपण सर्वांनीच ही परिषद सक्सेस केली, त्याबद्दल मी सुद्धा सर्वांचा आभार मानते. आणि या परिस्थितीच्या निमित्ताने मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. खरं तर मी आज निगेटिव्ह बोलायचंच नाही असं ठरवलं होतं, परंतु मला जे काय अनुभव आले ते शेअर केले पाहिजेत. कारण बाबासाहेब म्हणाले होते, बाबासाहेब जेव्हा आग्र्याला आले होते त्यावेळेस आग्र्याला बाबासाहेब गेले असताना तिथे बाबासाहेबांची परिषद असते, त्या परिषदेमध्ये बाबासाहेब बोलतात की मुझे मैं अकेले पढ़ा लिखा तो मैंने इतना बड़ा काफिला, इतना बड़ा कारवा मैं अकेले यहाँ तक लेके आया. जब मेरे जैसे मेरे समाज में सैकड़ों डॉक्टर इंजीनियर बन जाएंगे तब मेरा समाज कितनी तरक्की करेगा. समाज आमचा विसरला, आमचे पढ़े लिखे लोक विसरले. आणि त्या दुसऱ्या क्षणाला बाबासाहेब म्हणतात की मुझे मेरे समाज के पढ़े लिखे लोगों ने धोका दिया. हे बोधिसत्वांचे शब्द आहेत. तर हे चित्र ज्यावेळेस माझ्या समोर आलं, मी ज्यावेळेस डोर टू डोर गेले, पत्रकं दिली, पावत्या फाडण्याचा जेव्हा प्रयत्न केला त्यावेळेस मला एक भीती अशी आली माझ्या मनामध्ये, किती निर्माण झाली माझ्या मनामध्ये, म्हणजे आजही राखून आहे. आणि तसेच म्हणजे याच्या बाबासाहेबांच्या अगदी शब्दाला जाणणारे लोक सुद्धा आहेत. आताच ज्यांचा सत्कार झाला ती तशी लोक आहेत. म्हणजे दोन्ही चळवळी बरोबर चालले बाबासाहेबांच्या, असं असू द्या, हरकत नाही. पण आपण सगळे मिळून ही परिषद सक्सेस केली, त्याबद्दल आपल्या स्वतःसाठी सुद्धा एकदा धोरणात जाळ्या झाले पाहिजे. कारण सर्वांची सहकार्य आहे, परिषद कोणाची एकाची नव्हती. आणि आमच्या नानांनी आता जी 5व्या परिषदेची घोषणा केली तर मला वाटतं 2 महिन्याचा कालावधी कमीच पडला 4थ्या परिषदेला. तर नानांच्या शब्दाप्रमाणे मी आतापासूनच परिषदेच्या तयारीला लागू. आणि याच्यापेक्षाही म्हणजे अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आम्ही आता पार पाडला, याच्यापेक्षाही देखना सोहळा आम्ही 2027ला नक्कीच पार पाडू अशी मी आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने ग्वाही देते. आणि इथे सांगते नमो बुद्धाय, जय भीम. आहे